पुढे एक मोठी बातमी आहे। महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावातील अनेक कुटुंब आजही दरडीच्या छायेखाली आहे। 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी दरड कोसळली। 87 ग्रामस्थांचा यामध्ये मृत्यू झाला होता। यावेळेस एका वर्षात पक्की घरे देण्याचा शब्द शासनाने दिला होता, मात्र गेल्या 3 वर्षांमध्ये केवळ 66 घरांचा ताबा देण्यात आलाय। अद्याप 200हून अधिक घरांचं बांधकाम होणं बाकी आहे। त्यामुळे पुनर्वसन न झालेले उर्वरित कुटुंब दरडीच्या छायेखाली आहे। दरम्यान आपलं पुनर्वसन केव्हा होणार हा प्रश्न उर्वरित कुटुंबांना पडलेला आहे। आमची ग्रामस्थ म्हणून तीच मागणी आहे की ज्या डोंगराच्या आमच्या बाजूला ज्या वाड्या आहेत त्या आता धोकादायक स्थितीमध्ये म्हटलेलं तर मधलेवाड मस्केवाडी अशा या 2 वाड्यांना अति धोका म्हणजे अति धोका आहे। तर लवकरात लवकर हे जर पुनर्वसनचं काम झालं आणि लवकरात लवकर घरांचं जर बांधकामं पूर्ण झाली, पावसाळ्याच्या अतिवृष्टीपासून थोडासा हे मिळेल, संरक्षण मिळेल। जे पुनर्वसन आहे ते कुठंतरी काम स्लो डाऊनमध्ये चाललेलं आहे, तर ते म्हाडाने त्यात लक्ष घालून कामाचा स्पीड कसा वाढेल याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या इतर वाड्यांना लवकरात लवकर घरं कशी मिळतील याचा शासनाने विचार केला पाहिजे।